आज संडे होता म्हणून बाहेर फिरायला निघालेलो. मस्त संध्याकाळी खूप छान वाटत होता आणि हलकी हलकीशी थंडी आणि ऊन मस्त वाटत होता. आम्ही त्यांचे पप्पा पण लवकर आलते, बोलले चला बाहेर फिरायला जाऊया म्हणून आम्ही पण पटापट तयारी केली. आम्ही निघालो फिरायला. तुम्हाला आता माहिती पडलाच असेल आम्ही कुठं आले म्हणून. आम्ही आलेलो डॅम बघायला, कारण चांगलं वाटतं इकडं, वातावरण पण मस्त आहे. डॅम बघून आम्ही बाहेर निघालेलो आणि ह्या गावाचं नाव मला माहिती नाही. इतकं सुंदर आहे ना, काही सांगू शकत नाही. इकडचं व्ह्यू आणि इकडचे बंगले, इकडचं काय सांगू तुम्हाला. इतकं स्वच्छ एरिया आणि इतकं सुंदर झाडं, बंगला. अरे मला तर इतकं चांगलं वाटलं आणि इकडं बसलेलो आम्ही. इतकं मन लागत होतं, असं वाटत होतं इकडून जावंच नाही घरी. तुम्ही बघू शकता, तुम्ही बघ सनसेट बघा तुम्ही, किती सुंदर दिसत होतं. बाप रे बाप, काय घर बनवलं इथं. करतोय यार मैं बर्थडे बना रहा हूं. किसका बर्थडे बना रहे भाई? मेरा बर्थडे. इधर नहीं थोड़ा बर्थडे केक बना रहे क्या तू? हाँ इधर 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 देख इधर देख. हाँ देख रहा. झालं केक बनवून? अरे बाप रे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. स्वतःचा बर्थडे करतो यो. त्याला तिकडं माती वगैरे भेटत नाही, तर बघा मातीमध्ये कसं करतो. हा झाला बर्थडे. चला जायचं. त्याला खेळायला पण मस्त वाटतंय. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर आहे. बघा बघा मस्त व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं घर बघा तुम्ही, किती सुंदर बनवलेत, मस्त. चला बाबू चला, मस्त वाटतो इकडं. तर बघू शकता तुम्ही रांगोळी बघा किती सुंदर. हो थोडं सुकलंय ना, मस्त वाटतं इकडं चांगलं. आमचा बाबू तर फुल खुश होता. एवढं त्याला खेळायला जागा आणि एवढं मस्त वाटत होतं. आणि माती, कारण आम्ही तिथं राहतो, तिथं काही नाही आहे खेळायला त्याला. आणि इथं मस्त खेळत होता. आणि आम्ही तिथून निघालेलो बाहेर. आणि बाहेर मोपाड्यामध्ये येऊन आम्ही थोडा नाश्ता केला, सँडविच वगैरे घेतला. आणि भूक लागलेली जाम, तिकडं काही खाल्लेलं नव्हतं. आम्ही घरी आले, आम्ही मस्त व्ह्यू होता, मस्त बघितले आणि थोडंफार नाश्ता पण केला. आणि आता बनवूया जेवण. आणि जेवणामध्ये आज आहे मला मटण बनवायचं आहे. चला मग बघूया. आज बनेगा मटन. चला धुवून घेऊया मस्त पहिले, नंतर भाजी. मीठ, हळद, तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकूया. ते लसूण टाकते. लसूण मस्त फ्राय झाल्यावर मटण टाकूया. मटण टाकते. एका हाताने जमत नाही करायला, तर मी त्याला मिक्स केलंय. त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे मी. आणि आता ढक्कन बंद करून 3 शिटी घेऊया. ते कुकर लावले मी, इथे भात चढवले, इकडं भात लावले. भाकरी बनवते मी. एका हाताने करायला जमणार नाही. मटण ज्वारीची भाकरी. इथे मटणसाठी लसूण, अद्रक, कांदा, खोबरा, टमाटर, हरी धनिया हे सगळं मी खोबरा आणि कांदा भाजून घेतले. हे मस्त सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याला मिक्सरमध्ये मी आता वाटून घेते.
मटण ग्रेव्हीसाठी. तर मी वाटून घेतलं आहे मस्त. आता मटण बनवूया. चला मग पहिले ऑइल, त्यानंतर डायरेक्ट आपण हा वाटण टाकूया, नंतर सगळे मसाले. तेल गरम झाले, आता याच्यामध्ये टाकू वाटण. किती लागतं तेवढं वाटण टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये सगळे बेसिक मसाला. हा घरगुती मसाला आहे. धनिया पावडर, थोडीशी जिरा पावडर आहे, मटण मसाला. जेवढं तुम्हाला गरज लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि याला मस्त तेल सुटूपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मीठ मी नाही टाकले, कारण मटण शिजताना टाकले म्हणून याच्यामध्ये मी मीठ नाही ॲड केले. इथं मस्त मटण शिजले. आता टाकूया त्याच्यामध्ये. हा मटण एकदम झणझणीत रेडी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.